नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नागपूरमधली एक महत्त्वाची बातमी आहे. अगदी थोड्याच वेळात ठाकरे गटाकडून नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे रामरक्षा आंदोलन आयोजित केलेलं आहे. ही तिथली दृश्य देखील आपण बघतोय. अगदी थोड्याच वेळात उबाठाचं हे रामरक्षा आंदोलन सुरू होईल. अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणामध्ये हे आंदोलन ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी केलं गेलेलं आहे. यापूर्वी सुद्धा काही ठिकाणी ठाकरे गटाकडून आंदोलन केलं गेलंय आणि आता आज नागपूरमध्ये अगदी थोड्याच वेळात उबाठाच्या रामरक्षा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. खरं तर ठाकरेंच्या या आंदोलनासंदर्भात अनेक बातम्या सुद्धा समोर आलेल्या होत्या. संजय राऊत यांनी या सगळ्या संदर्भात लक्ष घातलेलं होतं आणि आता थोड्याच वेळात प्रत्यक्ष आंदोलन सुरू देखील होईल. आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्याशी जोडलेले आहेत. ते या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देणार आहेत. तेजस, नक्कीच रामरक्षा पठण कार्यक्रमाला थोड्या वेळात जे आहे ते सुरुवात होणार आहे. रामनगरच्या राम मंदिरात जे आहेत उद्धव ठाकरे जे आहेत येणार आहेत. संजय राऊत असतील, अंबादास दानवे आणि युबीटीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी सभास्थळी पोहोचलेले आहेत. सकाळपासूनच जे आहे ते पावसाच्या सावट ज्या उपराजधानीत आहे. एकूणच जे आहे ते दुसरा टप्पा जे आहे ते नागपुरात आहे. त्यामुळे विदर्भातील असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली येथील सुद्धा कार्यकर्ते हळूहळू याला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. अगोदर जे आहे उद्धव ठाकरे राम मंदिरात येथील पूजा करतील, छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करतील आणि एकूणच जे आहे ते रामरक्षा पठण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर जे आहे ते सभेला जे आहे ते संबोधन करणार आहेत. ज्या ठिकाणी ही सभा आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोणावर आपली टोप टाकतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. एकूणच साधारण किती वेळामध्ये उद्धव ठाकरे तिथे पोहोचतील तेजस? 40 ते 45 मिनिटात जे ते उद्धव ठाकरे यांचे या स्थानावर पोहोचणार आहेत. त्यामुळे जे आहेत कार्यकर्त्यांसुद्धा हळूहळू याला सुरुवात झाली आहे. उत्साहाचे वातावरण आहे. महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे संजय राऊत असतील, अंबादास दानवे असतील, अन्य नेते जे आहेत युबीटीचे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता वाट फक्त आहे जे उद्धव ठाकरे जे आहेत ते रेडिसन किंवा हॉटेलमधनं जे 40 ते 45 मिनिटात या ठिकाणी पोहोचणार आहेत. अशी माहिती जी आहे ते शिवसैनिकांनी दिलेली आहे. बर, ठीक. पुढचा तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीसाठी. ही सध्या दृश्य आपण बघतोय. नागपूरमध्ये अगदी थोड्याच वेळात उबाठाचं रामरक्षा आंदोलन सुरू होईल. उद्धव ठाकरे थोड्या वेळात तिथे पोहोचतील आणि त्यानंतर रामरक्षा पठण केलं जाईल.